कहो तू गॅस वाट्यावर बसून काय करून राहिली आणि त्याच्यावर बसून तू ते स्टाईल पुसून राहिली काय? तुला खाली उतरता नाहीत काय? खाली उतरून पुसता ते गॅस वाटा खराब होते तो. तर काढ लवकर, हे बिल भरायचं आहे. 1000 रुपये दे मला पटकन, बिल भरायचं आहे. दिवसभर पंखे चालू करतं, हा टीव्ही चालू ठेवतं, ते वॉशिंग मशीन चालू ठेवतं, आणि ते मिक्सर काय बारीक करतं काय समजत नाही मला त्याच्यात. हा तर काढ लवकर, 200 रुपये जास्त दे मला, बिल भरायचं आहे. दे पटकन. त्या मिक्सर मध्ये ना मी तुम्हालाच बारीक करत असतो रोज. गॅस वाट्यावर बसली काय? गॅस वाट्यावर नाही बसू तर मग का तुमच्या डोक्यावर बसू काय? मोठे चालले तिथं आणि एकटीच पाहत असतो काय मी टीव्ही? आणि एकटीसाठीच ते वॉशिंग मशीन लावतो, एकटीसाठीच ते मिक्सर चालू करतो काय? तुम्ही नाही खात असता काय कोणतंच काही? मीच एकटी खातो त्याच्यातला मसाला काढून. टीव्ही मी एकटीच पाहत असतो. अव तर मग गॅस ओटायच्या खाली उतरणं, गॅस ओटा खराब होते न तो. हो उद्या मायाच घर होय, मायाच गॅस वटा होय. गॅस ओटा खराब होते तर तिथं हात पुरते काय? 15 फुटाची आहे का मी? हात पुरणारा एवढ्या दूर तो वटा बा केवढा मोठा बनवला, तिथून हात पुरते मायावाला इथं. तर मग पहिले चांगले हातपाय साबणानं धुवायला पाहिजे होते, मग गॅस ओट्यावर चढायला पाहिजे होती, मग स्टाईल पुसायला पाहिजे होती. मडे सांगून राहिली हातपाय चांगले धुवायला पाहिजे होती. अंग धुतलं म्हटलं. मडे चालले तर अंग धुई धाय करून ती पुसून राहिली. असेच नाही आहे कळकल्यासारखे माझे हातपाय. मडे चालले तिथं वरत बसून करतो काय? करीन मी गॅस वाट्यावर बसीन, नाही तर मग सज्जावर बसीन. तुम्हाला करायचं काय आहे? माय घर होय. तुमचं काय आहे इथं? मग तू एकटीचंच घर होय काय? हो माय एकटीच होय. म्हणजे तू एकटीचंच घर, तू एकटीचीच लेकरे, लेकरं माय काहीच नाही त्याच्यात. घर माय होय, घर माय होय, घर माय होय करता. आणि घरातले काम तर माझ्याच नावावर राहते ना. हा काम सगळे घरातले मलाच करायला लागते. एवढं जाळ का तिथं पकडलं तर ते तिथं जाळ काय म्हणते, त्या तिची कातीन काढ, त्या तिचं जाय का काढ. ते कसं लक्ष ठेवता येते एखाद्या बाईक सासू सारखं? मग घरातले काम माया नावावर तर घर का नाही बा मायावाल्या नावावर? मोठे चालले तिथं तर इथं नको बसून तिथं नको बसू. तुम्ही कोण म्हणणार आहे मी बसून कुठे? हे मला अजिबात सांगू नको. मला पहिले तू 1200 रुपये दे आणि जास्त सटसट काही करू नको. लाईन बंद करून ना. तुम्हाला डोक्यात हे केस ठेवशील का नाही ठेवशील? हा हे बिल पाहिलं, 1800 रुपये बिल आलं. 1800 रुपये. दिवसभर मी बाहेर राहतो, मस्त पंखा चालू करून झोपतो, टीव्ही शिरेला पाहतो, आणि तूच म्हणतो मला आधी तुमचा खर्च कमी करा. दिमाग खराब करून राहिली. अजिबात नाही. ह्या पैसे देत नाही ब्युटी पार्लरले. घे आपले लाडके बनायचे, खर्च करत बस. मला नको सांगू. आले त्या लाडक्या बहिणीवरच येऊन जाऊन आमलं चिमलं ना घाट्याला येऊन झोमलं. कसे इकडून तिकडून चालू केले तर ते बी बंद करायच्या कामी लागले. नवरे आमच्याच खिशातून काढते ना आमच्याच खिशातून देते तुम्हाला पैसे ना आमच्याच पैसे होते. दे मले बिल भराले, दे मले बिल भराले सांगून राहिले. तर तिथं माय एकटीच्या सण बिल जळते काय? तुम्ही टीव्ही नसता पाहत काय? तुम्ही त्या फ्रीज मधलं पाणी नसता पेत काय? आणि ते कपडे तुमचे ते वॉशिंग मशीन मध्ये मी का माय एकटीची साडी धुतो काय? तुमचे नसतं दूध काय? तुमच्या लेकराचे नसतं दूध काय? लेकरं दोघांची होय. कोण म्हणून राहिलं लेकरं दोघांची नव्हे? तू याला बाईच्या यानं होत असते. चुपचाप बस. तू याला म्हटलं ब्युटी पार्लरचा खर्च किती आहे म्हटलं महिन्याचा? 3000 रुपये खर्च आहे. 3000 रुपये. मला 3000ची गोष्ट करताय? तुमचा किती खर्च आहे तो सांगा मला. हप्त्यातून तुम्हाला एवढाले बंपर पाहिजे, हप्त्याचे 7 बंपर लागते. खऱ्याचा तर खर्च वेगळाच राहिला. 30 रुपयाचा खर्रा झाला. 30 रुपयाचा खर्रा एका दिवशी पुरा. ह्या भोल्याच्या भोल्याचे भरून ठेवता. बोलता नाही तर असे करताय. अव्वा तर तू मले सुंदर दिसले पाहिजे म्हणून मी दारू पितो. अहो तर मग मी तुम्हाला सुंदर दिसली पाहिजे म्हणून मी बी पार्लर मध्ये पैसे जाऊन खर्च करत असतो. समजलं काय? पण तरी खर्च त्याला जास्त नाही काय व? अहो मायापेक्षा खर्च तुमचा आहे म्हटलं ना. माय तर महिन्याचे 12 महिन्याचे 3000 रुपये जात असेल. मी तर महिन्याच्या महिन्यात जात नाही. त्या थ्रेडिंग करायला जातो ते बी 20 रुपये घेते. तुमचे सांगा तुम्ही हप्त्याचे किती? 1000 रुपयाचा बंपर आहे. हप्त्याचे किती चालले तुमचे मला सांगा. सांगा ना. महिन्याचा तर खर्च वेगळाच आहे तुमचा. कहो म्हणजे घर ते आलं, लेकर बी ते आले. लेकर आपल्या दोघांची नाही काय? हा तू एकटीची लेकर होय काय? ते पण गोष्टी नको सांगू. गॅस वाट्याच्या खाली उतर
आणि पहिले पटकन 1200 रुपये दे बिल भरायला. नाही तर मी त्याला लाईन कापायला लावून ना, रातभर गरमी झोपशील म्हणलं. गरमीत अशी सळत राहायची, कूलर चालू करणार नाही मी तर. झोपत पुरे कपडे काढून फक्त लुंगी गुंडाळून झोपून जाईल. पण तू पाहिजे नाही तर पहिले पैसे दे, मग लाईन चालू करतो. चाल दे पटकन. आता ब्युटी पार्लर मध्ये जाऊन राहिली म्हणून मी सारखी सुधी तरी दिसून राहिली. नाहीतर पहिले तुम्ही माझ्या मैत्रिणीकडे पाहाये, त्या रस्त्याच्या येणे जाण्यावाल्या बायांकडे पाहत राही. असे टक लावून असे 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 पुरी कुठपर्यंत जातपर्यंत दुर्बीन घेऊ घेऊ तर पाय तिले. आणि आता मी चांगली दिसून राहिली म्हणून आता तर देवानं डोळे पाहासाठीच दिले आहे, म्हणून पाहा लागते. काय बदमाशपणाचा माणूस आहे बाई हा. म्हणून का तुम्ही नुसते पाहतच राहाल काय दुसऱ्या बायाकडं? बाप्पा देवानं डोळे दिले तर पाहत लागणच ना. का डोळे आता बायका चालल्या रस्त्यानं, मी काय डोळे बंद करू काय? वहिनी तुम्ही तिकून जा, मी इकडून जातो एक पावल्यानं. काय बदमाशपणाचा माणूस आहे बाई ह्या. मग आम्हाला बी दिले आहे ना देवानं डोळे, आम्ही नाही पाहत असे. हा, आम्हा बायकाला बी डोळे आहे म्हटलं, पण आम्ही इकडे तिकडे 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 नजर नाही घुसवत. याच्यात त्याच्यात त्याच्यात मन नाही टाकत बसत आम्ही. म्हणजे आम्हाला एकच प्यारी राहते. म्हणजे तुम्ही म्हणणार का आम्ही रस्त्यानं चाललो तर आम्ही असं खाली पाच चाललो डुकरासारखं असं? खालीच पाच चालायला लागते, नाही तर काय वरता पाच चालन का? असे ठोकर नाही लागल काय खाली? असे इकडून बाई चालली काय असं पाहत चालायचं, इकडून चालली काय असं पाहत चालायचं. आणि ती नजर माझ्याकडे पाहिलं तर मी काय दुसरे मागं पाहू काय पलटून? नाही, आपण तिच्या डोळ्यात डोळे घालून असं पाहायचं. मग काय बदमाश मनाचा माणूस आहे हो. तिकडे बोलूच नका तुम्ही माझ्यासोबत, भले बदमाश आहे. एखाद्या आता रस्त्यानं चाललं, एखाद्या बाईनं आपल्या डोळ्या असं पाहिलं तर मी तिच्याकडे पाहू नाही काय? तुम्ही तिच्याकडे पहा तेव्हाच तुम्हाला दिसल नका हे आपल्याकडे पाहून राहिली. तुम्ही पाहिलंच नाही तिच्याकडं, मग कसं समजन का ती आपल्याकडे पाहून राहिली बा म्हणून? म्हणजे ती आपल्याकडे तुम्हीच बदमाश आहे म्हटलं, तुम्हीच बदमाश आहे. ती आपल्याकडे पाहून राहिली आणि तिच्याकडे पाहता पाहता मी जर नालीत पडलो तर मग? तुम्हालाच पाहायला पाहिजे. तुम्ही मुद्दामून पाहता म्हटलं बायाकडं, मुद्दामून पाहता. तुम्हीच बदमाश आहे. काय चालत ते जाऊ दे, गोष्टीच जाऊ दे. मला तू बिल भरायला पैसे दे लाडक्या बहिणीचे पटकन, नाही तर मी लाईन वाल्याला म्हणतो लाईन कापून घ्या म्हणून. तू 1200 रुपये देशील तर मी बिल भरतो, नाही तर लाईन वाल्याला लाईन कापाले लावतो. मग म्हणू नको, मग टेक्निक नको लावतो मा बांग डेंग डेंग बिना कामाची लाईन कशी कापली म्हणून. ठीक आहे, मी तुम्हाला 600 रुपये देतो आणि तुम्ही 600 रुपये टाका, काम खतम. मी एकटी हवा नाही घेत, तुम्ही बी गुरगुर गुरगुर हवा घेत राहता. रातच्या ना काही बिना पंख्या नाही झोपत म्हटलं तुम्ही. अहो किती मी मच्छर असू द्या ते तुला तर जरासं मच्छर सहन होते का? जराशी गरमी सहन होते का? तू थंडी हवा पाहिजे, तुला थंडी हवा पाहिजे चांगली. तुम्हाला बी पाहिजे म्हटलं थंडी हवा. मी एकटीच नाही खात काही थंडी हवा, चालते. तुम्ही बी खाऊ लागता. 600 रुपये दे, बिल भरतो मी. दे पटकन, इकडे जायचं आहे मला. नवरेला थांबलं चिमलन गाठी देऊन जाऊन साऱ्या बायाचेच पैसे खाऊ खाऊ लुचाडून राहिले. आले कशी लाडक्या बहिणीचे तर